नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज 8/7 या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. अशा आहेत आजच्या ठळक घडामोडी. न्यूज हेडलाईन्स. प्रायोजक व्हिजन मास्टर्स. मोफत संगणकीकृत नेत्र तपासणी, आजीवन मोफत सेवा आणि अस्सल ब्रँडेड फ्रेम सर्वोत्तम किमतीत. आजच भेट द्या. ओबेरॉय कॉम्प्लेक्स, रतनलाल प्लॉट, नेकलेस रोड, अकोला. व्हिजन मास्टर्स. 3 पिढ्यांचा विश्वास, उत्तम दृष्टीचा सहवास. स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची उल्लेखनीय कामगिरी. घरफोडीचे 3 गुन्हे उघड. 17,15,000चा मुद्देमाल जप्त. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा तेल्हारा दौरा. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या निषेधार्थ अकोल्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी पुकारला एल्गार. जालन्यात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाजाचा विराट मोर्चा. हजारो नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी झाले सहभागी. पत्रकारिता आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ अजिंक्य भारत न्यूज. बघूया आता सविस्तर बातमीपत्र. वाशिम जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या आदेशानुसार पोलिसांनी घरफोडीच्या 3 गुन्ह्यांचा तपास करून 5 आरोपींना ताब्यात घेतले. गुप्त माहितीच्या आधारे डॅनी उर्फ बाळू उर्फ अर्जुन क्षीरसागर, लक्ष्मण काळे, अनिल काळे आणि रामकिसन पवार यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दाखल 3 घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने, 20,000 रुपये रोख असा 1,04,525 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या गुन्ह्यातील आरोपी बालाजी सखाराम काळे याला गंगाखेड येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे 10 तोळे 3 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आतापर्यंत एकूण 17,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलिसांनी केली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तेल्हारा तालुक्यातील विविध विकास कामे तसेच प्रशासकीय यंत्रणांचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी अडसूळ परिसरातील वीट भट्ट्यांना भेटी दिल्या व तेथील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. शेताच्या बांधावर सोयाबीन पिकाच्या उगवणीबाबत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाहणीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवाशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. नगर परिषद तेल्हारा अंतर्गत करण्यात आलेली विकास कामे, शेगाव नाका परिसरातील बगीचा, व्यापारी संकुल, घन कचरा व्यवस्थापन स्थळाला त्यांनी भेट दिली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना विविध योजना अंतर्गत लाभार्थी पाहणी, अंमलबजावणीचा आढावा घेतला. या दरम्यान हिंगणी खुर्द येथील प्रगतीशील शेतकरी सुशील कोरडे यांच्या केळी प्रक्रिया केंद्राला सुद्धा भेट दिली. पानपिंपरी आणि कोल्ड स्टोरेज बांधकाम ठिकाणाचाही पाहणी केली. हिवरखेड नगर परिषद येथील सुरू असलेल्या नमो उद्यान बांधकामाला भेट दिली. विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थि कलश आणि स्मारकाला सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी हिवरखेडच्या नगराध्यक्षा सुलभा दोतंडे, तहसीलदार महेश रामगुंडे, हिवरखेड मुख्याधिकारी सतीश गावंडे आदी उपस्थित होते. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावाही त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी मौजे थार येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले आणि प्रशासनाकडून आवश्यक तात्काळ मदत वितरित करण्याचे निर्देश दिले. पंचगव्हाण येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराची पाहणी त्यांनी केली. 20 जुलै रोजी दिल्लीमध्ये सीजेपीच्या चलो संसद आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलीस कारवाईच्या निषेधार्थ आज अकोल्यात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, युवती, विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे, दिल्लीमध्ये आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या वापर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना संसद भवनापर्यंत पोहोचू न देण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय. याच घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आता आंदोलनाची लाट उसळून आली आहे. तीच लाट अकोल्यात सुद्धा जोरदार निदर्शने करत पाहायला मिळाली. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध सुद्धा पाहायला मिळाला. आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अक्षय राऊत यांनी पाठिंबा दर्शवलेला आढळून आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आंदोलनाला नैतिक समर्थन दिले, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचं संरक्षण करण्याची मागणी करत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. अकोल्यातील हे आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जालन्यात अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवारी आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक आणि महिला, युवक, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मूलभूत तत्वावर घाला असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जालना शहरात अनुसूचित जातीमधील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाज आणि अनुसूचित जातीतील विविध समाज बांधवाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपवर्गीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. राज्यभर सुरू असलेल्या उपवर्गीकरण विरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून जालन्यात हा मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सरकार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून अनुसूचित जातीमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. सरकार समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. आधी ओबीसी आणि मराठा समाजात, त्यानंतर धनगर आणि आदिवासी समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता अनुसूचित जातीतील समाजातही फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा कट आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष हा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी बोलून दाखवण्यात आला. या मोर्चामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यासह ऍडव्होकेट सुरेश माने, ऍडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, ऍडव्होकेट शिवाजीराव आदमाने, डॉक्टर सुशील सूर्यवंशी, प्रभाकर घेवंदे, दशरथ इंगळे, सिद्धार्थ चव्हाण, दिनेश आदमाने, दादाराव लहाने, ऍडव्होकेट सीमा खरात, सुधाकर निकाळजे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आज हा जो मोर्चा आहे तो आम्ही प्रत्येक जिल्हा वाईज हे मोर्चे काढवतो. त्यातलाच हा एक मोर्चा जालन्यामध्ये जे सरकारने जबरदस्तीने समाजामध्ये उपवर्गीकरण घडवण्याचा घाट घातलेला आहे आणि आमचा जो अनुसूचित जातीचा एक संघ हा समाज एकत्र आहे, त्याच्यामध्ये फाटाफूट करण्याचा जो प्रयत्न हे सरकार करते, त्याच्या विरोधामध्ये आज संपूर्ण अनुसूचित जातीचे सर्व जातीचे लोक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. विदर्भ आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी पुढे सुद्धा आपण बघणार आहोत, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते विदर्भ ते महाराष्ट्र न्यूज @7 या बातमीपत्रात. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक श्याम धनमने यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कथित लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक आंदोलन केले. भर पावसात लोटांगण घालत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध करीत संबंधित दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. देशभरातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पर पावसातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
लोकांगण आंदोलन या ठिकाणी केलं. बघा, गेल्या 22 दिवसापासून पूर्ण देशभरातले विद्यार्थी हे दिल्लीच्या जंतर मंतरचे आंदोलन करीत आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांची संवाद साधण्याऐवजी दिल्लीच्या पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रातले एक नेते सदाभाऊ खोत हे आंदोलन करताना दहशतवादी आतंकवादी म्हणतायत. सदाभाऊ सुद्धा आंदोलनातून मोठे झालेले नेते आहे. माननीय बच्चूभाऊ कडू यांनी हे म्हटलं आहे की सदाभाऊंनी आपला शब्द मागे घ्यावा. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. आम्ही साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण रिटर्न गिफ्ट म्हणून या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक पावले उचला आणि या दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीचा आम्ही या ठिकाणी भर पावसात गटारामध्ये लोटांगण घालून कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे. आमचे शहर प्रमुख, महानगर प्रमुख आदरणीय बंटीभाऊ रामटेके, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, गणेशभाऊ मारलूकर आणि संपूर्ण टीम या ठिकाणी भर पावसात या ठिकाणी आलेली आहे. या माध्यमातून आम्ही ते दिल्ली सरकारच्या, दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जाचा आम्ही निषेध करीत आहोत. ऐतिहासिक लोणार नगरीत वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रवर्तनी परमपूज्य प्रभाकररावजी यांच्या सुशिष्या करुणामूर्ती परमपूज्य किरण सुधाजी तसेच तेला तप आराधिका पूज्य श्री विशाल प्रभाजी आदी ठाणा 5 यांचा आत्मोत्सव चातुर्मास प्रवेश सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्या. आदल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर प्रसन्न झाला होता. प्रवेशावेळी रिमझिम पावसाने जणू या पवित्र सोहळ्यावर निसर्गाने जलाभिषेक केल्याची अनुभूती भाविकांना दिली. धीरज भवन म्हणजे केल्डा भवन येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत भगवान महावीर की जय यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भजनी मंडळ, डोक्यावर अक्षता कलश घेतलेल्या सुवासिनी, पांढऱ्या शुभ्र वेशातील श्रावक श्राविका आणि धार्मिक ध्वज हातात घेतलेले युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ओल्या रस्त्यांची पर्वा न करता आबालवृद्ध भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. चातुर्मास काळात धीरज भवन येथे नियमित प्रवचन, स्वाध्याय, ध्यान, तप, उपवास, एकासन तसेच विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन होणार आहे. आत्मशुद्धी, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणाऱ्या या आत्मोत्सवामुळे भाविकांना 4 महिन्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन लाभणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघ, प्रभा बहुमंडळ, जिनेश्वर युवा ग्रुप, चैतन्य भक्ती मंडळ आणि गुरु गणेश मिश्री वर्ल्ड ग्रुप यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान 24 जुलै रोजी सकाळी 7:31 बन्सीलाल नगर येथून शोभायात्रा निघून श्री मुनी सुरवत श्वेतांबर मूर्तीपूजक जैन उपाश्रय येथे परमपूज्य श्री सुयश प्रज्ञाश्रीजी, परमपूज्य श्री सौम्य प्रज्ञाश्रीजी आदी ठाणा 7 यांचा चातुर्मास प्रवेश होणार असून त्यानिमित्त विविध तपास साधना व धार्मिक. दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीने सुद्धा बुलढाण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भर पावसात रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जयश्री शेळके यांनी डफडे वाजवत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान काही काळ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. वाहतुकीवर परिणाम झाला. परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आणि या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. दरम्यान आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी काही काळ शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक तसेच गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. का निषेध कमी आहे. सदाभाऊ खोत म्हणतात की या मोर्चाचा फायदा काही आतंकवादी मनोवृत्तीचे लोक जे आहेत, वृत्तीचे लोक जे आहेत ते घेत आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामाच देऊ नये. राज्यातल्या आणि देशातल्या जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोण कोणाच्या बाजूने आहे. आज या धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी, शिक्षणातल्या भ्रष्टाचाराला वाचवण्यासाठी जर सदाभाऊ खोत हे आपली वाणी खर्च करत असतील तर राज्यातल्या शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आमचीच शेतकऱ्यांची पोरं ही त्या ठिकाणी या परीक्षेसाठी उतरलेली होती. आमची पोरं आजही आंदोलनामध्ये उतरलेली आहेत. हे तथाकथित भोंदू शेतकरी नेते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलनं उभी करतात आणि जेव्हा खरी वेळ येते शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आवाज उचलण्याची, तेव्हा मात्र यांची तोंड बंद असतात. आजही महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. विद्यार्थ्यांचे 22 विद्यार्थ्यांचे मृत्यू या दरम्यान नीटच्या घोटाळ्यामध्ये झालेले आहेत. हे महाराष्ट्र विसरलेलं नाही. कदाचित सदाभाऊंना त्या गोष्टीचा विसर पडला असेल, पण जनता त्यांच्या लक्षात आणून देईल. अमरावती जिल्ह्यात तब्बल 10 दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर झालेल्या हलक्या सरीमुळे खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
उशिरा झालेल्या पेरण्या, त्यानंतरच्या दीर्घ पावसाच्या खंडामुळे कोवळी पिके सुकण्याच्या मार्गावर असताना गेल्या 2-3 दिवसातील पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जागवल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून त्यानंतर 4 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडलेल्या सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी 315.7 मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ 203.5 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 35.5% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे. यंदा भातकुली, अचलपूर, चिखलदरा, अमरावती आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांमध्ये पावसाची कमतरता अधिक जाणवत आहे. त्यातच बोगस सोयाबीन बियाणांमुळे अनेक शेतांमध्ये उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढावले आहे. सोयाबीन पेरणीचा कालावधी संपत आल्याने आता आपत्कालीन वाढ किंवा पर्यायी पिकांचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो. कृषी तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पिकांची वाढ सुधारण्यास मदत होईल. मात्र पावसाची अनिश्चितता कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कायम आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेला आडगाव मारुती मंदिर परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक अर्ज दाखल करीत आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेवल अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळणी करत असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे. विशेष बाब म्हणजे आडगाव परिसरात आतापर्यंत विक्रमी संख्येने अर्ज प्राप्त झाले असून त्यामुळे ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने सर्व पात्र नागरिकांना अंतिम मुदतीपूर्व आपल्या नावाची मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती अथवा पत्ता बदल आवश्यक असल्यास तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेमुळे अधिकाधिक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्वांना नमस्कार. दिनांक 29 जून पासून आपल्याकडे येत आहे प्रक्रिया चालू झालेली आहे. यामध्ये आपण आडगाव मध्ये सध्या कॅम्प भरवलेला आहे. यामध्ये सर्व लोकांनी कॅम्पला येऊन फॉर्म भरण्याचं मी आवाहन करत आहे. शेवटच्या तारखेपर्यंत आपण वाट न बघता 29 जुलै ही शेवटची तारीख आहे. तर त्या तारखेपर्यंत वाट न बघता आपण सर्वांनी इथे आडगावला मारुती मंदिरात येऊन फॉर्म भरावे हे मी आपल्याद्वारे आवाहन करत आहे. तसेच ज्या लोकांचे फॉर्म राहतील त्या ठिकाणी BLO घरोघरी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांसाठी मंगळवारी 21 जुलै रोजी खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. यावेळी संपूर्ण रेल्वे स्थानक जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग या जय घोषाने दुमदुमून गेले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या विशेष रेल्वेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते सागरदादा फुंडकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला शुभारंभ करण्यात आला. राज्याच्या विविध भागातून लाखो वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरच्या वारीसाठी रवाना होत असून भाविकांची सोय लक्षात घेऊन ही विशेष रेल्वे सुरू करण्यात आली. यावेळी शेखर पुरोहित, राजेंद्र धनोकार, श्रद्धा धोरण, श्रद्धा जोशी, शिवानी कुलकर्णी, महेंद्र रोहणकर, विजय शर्मा, हरसिंग साबळे, युवराज मोरे, विठ्ठल देशमुख, यश आळशी, प्रसाद एदलाबादकर, भागवत वाघ, सुरेश घाडगे, गणेश जाधव, गणेश कोमुकर, संदीप घोगरे, श्रीकांत टाले, पांडुरंग सावरकर, वैभव डवरे, सत्यनारायण थानवी, डॉक्टर एकनाथ पाटील, विजय आनंदे, शुभम हट्टेल, नारायण पांढरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रदेश, जिल्हा व शहर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विद्यार्थी आघाडी, युवती आघाडी तसेच विविध आघाड्या, प्रभाग, शक्ती केंद्रे, प्रकोष्ठ, सेल आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भातील आणि महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातमीसाठी बघत रहा अजिंक्य भारत न्यूज @7 आणि आमच्या युट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.
अजिंक्य भारत न्यूज बातम्यांचा वेगवान पाठलाग. मी पल्लवी आजच्या दिवशी आपला निरोप घेते. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.